नमस्कार, मी डॉक्टर शुभदा पुरोहित. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही सगळे या चॅनलच्या माध्यमातून मी केलेल्या प्रवासांचे साक्षीदार होत असता. आपण नुकताच माझा दिवे आगारचा प्रवास बघितलात. जर अजून तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघून झाला की दिवे आगारचा व्हिडिओ नक्की बघा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दिवे आगार बघून झाल्यानंतर आज आपण अजून एक सुंदर समुद्रकिनारा व एक अभेद्य किंवा अजिंक्य ठरलेला किल्ला बघण्यासाठी निघालो आहोत मुरुड जंजिरा या ठिकाणी. हे संपूर्ण अंतर आपण एकतर बाय रोड कापू शकतो किंवा जर 90 ते 100 किलोमीटरचे ड्रायव्हिंग वाचवायचे असेल तर फेरीने जाऊ शकतो. आपण आज फेरीने जाणार आहोत. दिघी ते आगरदंडा. एका वेळेला या फेरीमध्ये साधारण 12 गाड्या बसतात. आमच्या गाडीचा नंबर जवळजवळ 1 तासानंतर आला, कारण आम्ही गेलो त्या दिवशी खूप गर्दी होती. रिव्हर्स गिअर टाकून अशी गाडी फेरीवर चढवायची आणि आपण डेकवर जाऊन बसायचे. आज आपण फक्त खोकरी गुंबज आणि मुरुडचा समुद्रकिनारा बघणार आहोत. जंजिरा किल्ला बघण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर जायचे आहे. कोविड सुरू होण्याच्या काही दिवस आधी आम्ही 2 दिवसांची कोकण ट्रिप केली होती. तेव्हा आम्ही 2 दिवसात जंजिरा, पद्मदुर्ग व कोर्लाईगड असे 3 गड केले होते. यावेळी आम्ही फक्त जंजिरा बघणार आहोत. ही फेरी 20 ते 25 मिनिटात समुद्र क्रॉस करते. हा वेळ या सी गर्ल्सकडे बघण्यात चुटकीसरशी निघून गेला आणि आम्ही मुरुडला पोहोचलो. खोकरी गुंबज आपल्याला आगरदंडा मुरुड मार्गावर बघायला मिळतात. जंजिरा किल्ल्यापासून साधारण 6 किलोमीटर अंतरावर हे गुंबज आहेत. या जंजिरा किल्ल्यावरील सिद्दींच्या कबरी आहेत. इथे मुख्यतः सिद्दी सुरुल खान, सिद्दी कासिम म्हणजेच याकूत खान व खैरियत खान यांच्या कबरी व इतरही काही सिद्दींच्या छोट्या कबरी आहेत. दिवे आगारप्रमाणे मुरुडमध्ये सुद्धा आम्हाला खूप छान सी फेसिंग रिझॉर्ट मिळाले. रिझॉर्टच्या कॅम्पसमधूनच डायरेक्ट बीचवर जाता येत होते. आम्ही अनेकदा अशी रिस्क घेतो बुकिंग न करता जाण्याची. तरीही आम्हाला बहुतेक वेळा चांगली हॉटेल्स मिळतात. उलट कधीकधी प्रत्यक्ष बघून निवडल्यामुळे मनासारखे ठिकाण मिळते. आम्ही अनेकदा कोकणात होमस्टेजमध्येही राहतो आणि तसे राहायलाही आम्हाला आवडते. ती संपूर्ण संध्याकाळ आम्ही समुद्रकिनाऱ्यावर निवांत फेरफटका मारण्यात घालवली. असा निवांतपणा मधून अधून का होईना मिळायलाच हवा. या समुद्रकिनाऱ्यावरून आम्हाला अहमदगंज महल दिसत होता, जो 1885मध्ये बांधला गेला, जो आता सिद्दींच्या वंशजांच्या ताब्यात आहे. दुसरे दिवशी सकाळी लवकर आवरून रिसॉर्टवर थोडी फोटोग्राफी केली आणि अगदी 9 वाजताची बोट गाठली. लवकर जाण्याचा आमचा निर्णय योग्य होता, कारण तासाभरातच तिथे प्रचंड गर्दी झाली आणि लोकांना जंजिराच्या दारापर्यंत पोहोचून आणि 2-2 तास बोटीत बसूनसुद्धा जंजिरा बघता आला नाही. आम्ही मात्र निवांत किल्ला बघितला. जंजिराकडे जाताना आपल्याला आधी एका मोठ्या बोटीने व नंतर अगदी थोडे अंतर छोट्याशा बोटीने जावे लागते, कारण फक्त छोटी बोटच जंजिराच्या दारापर्यंत जाऊ शकते. या दोन्ही बोटींमध्ये लाईफ जॅकेट घालण्याचा आपला आग्रह असला पाहिजे. त्यांनी लाईफ जॅकेट दिले नाही तर आपण जॅकेटची मागणी करणे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. या किल्ल्याचे नाव अरबी शब्द जझीरा यापासून पडले आहे. जझीरा म्हणजे समुद्रामधील एक द्वीप किंवा बेट. असे म्हटले जाते की या द्वीपावर आधी स्थानिक कोळी राहत असत व समुद्री चाच्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्यांनी या द्वीपावर एक लाकडी किल्ला बनवला होता. हा किल्ला
दमण, दीव, मेंगलोर यांना जोडणाऱ्या व्यस्त व्यापारी मार्गावर स्थित आहे. येथूनच आफ्रिका, इराण, युरोप, फ्रान्स इत्यादींबरोबर व्यापार होत असे. या बेटावर तेव्हा हे व्यापारी थांबत असत. 16व्या शतकात येथून मुख्यतः हस्तिदंत, सोने, रेशीम, घोडे किंवा गुलाम इत्यादींचा व्यापार चालत असे. सिद्दी लोक अबिसिनिया प्रांतातले होते, म्हणजे सध्याचे आफ्रिकेतील इथिओपिया. अबिसिनियाचा अपभ्रंश होऊन यांना हबशी असेही म्हटले जात असे. या हबशी लोकांना दिल्ली सल्तनतच्या वेळी गुलाम, अंगरक्षक किंवा सैनिक म्हणून भारतीय उपमहाद्वीपावर आणले गेले, परंतु त्यांची वीरता व कठोर परिश्रमाच्या जोरावर हे लोक महत्त्वपूर्ण पदांवर पोहोचले व शेवटी जंजिऱ्याचे शासक झाले. अहमदनगरच्या निजामशहाचा सेनापती मलिक अंबर हा याच समुदायातील एक होता. हा किल्ला अभेद्य किंवा अजिंक्य का ठरला हे आपण जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे याला नैसर्गिक संरक्षण आहे. मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यापासून हा 3 किलोमीटर दूर आहे. हा किल्ला एका खडकाळ बेटावर असल्याने कोणतीही मोठी सशस्त्र बोट या बेटाच्या जवळ जाऊ शकत नाही. या किल्ल्याच्या भिंती 40 फूट उंच आहेत. त्यांची बांधणी अतिशय मजबूत आहे. या भिंती बांधण्यासाठी दगड, काच व गुळाचे मिश्रण वापरले आहे, जे अजूनही जसेच्या तसे आहे. या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लपलेले आहे. ते केवळ 20 मीटर अंतरावरूनच दिसू शकते. लांबून प्रवेशद्वार कुठे आहे ते कळतही नाही. याला दुसरे एक छोटेसे दार आहे, ज्याला दर्या दरवाजा किंवा चोर दरवाजा म्हटले जाते. शत्रूचा हल्ला झालाच तर हा स्वसंरक्षणासाठीचा पलायन मार्ग होता. या किल्ल्याची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे या किल्ल्यावर असणारे गोड्या पाण्याचे स्रोत. या किल्ल्यावर 2 प्रचंड मोठे पाण्याचे तलाव शिवाय काही विहिरी आहेत, ज्यांच्यामध्ये 12 महिने पाणी राहते. त्यामुळे किल्ल्याला जरी शत्रूने दीर्घ काळासाठी घेरले तरी आतील लोकांना काहीही फरक पडत नसे. या किल्ल्यावर पंचायतन शैलीमध्ये बांधलेले एक मंदिर सुद्धा आहे. एक 7 मजली दरबार कक्ष, एक अन्न भांडार व प्रसिद्ध शीश महलसारखी संरचना असलेली इमारतसुद्धा आहे. असे म्हटले जाते की इंग्रजसुद्धा सिद्धींना घाबरत असत, म्हणूनच या मार्गावरून जाताना ते ठराविक कर या सिद्धींना देत असत. या सिद्धींनी डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, मुघल व मराठे सगळ्यांबरोबर भयंकर अशी सामरिक युद्ध केली, ज्यामध्ये प्रत्येक वेळी तेच विजयी ठरले. या किल्ल्याचे अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे आढळणाऱ्या देशी विदेशी तोफा. मुख्य दरवाजावरील तटावर 3 मोठ्या तोफा आहेत: कलाल बांगडी, चावरी व लांडा कासम. यापैकी कलाल बांगडी तोफ भारतातील 3 नंबरची सगळ्यात मोठी तोफ आहे. कलाल बांगडीचा अर्थ बत्ती दिल्यावर कोलाहल माजवणारी. तर अशा प्रकारे हा किल्ला अभेद्य होण्यामागे या तोफांचा मोठा हात आहे. या किल्ल्यावर एकूण 572 तोफा होत्या. हा अभेद्य किल्ला शेवटपर्यंत सिद्धींच्याच ताब्यात राहिला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जंजिरा किल्ला भारतात आला. इंटरेस्टिंग गोष्ट अशी की इथे राहणारे सिद्धी नंतरसुद्धा किल्ल्यातच राहत होते. 1972 भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने या सिद्धींचे जमिनीवर पुनर्वसन केले. किल्ला बघून परत जायला निघालो तर दाराशी प्रचंड गर्दी जमलेली होती. अनेक लोक तासनतास बोटीमध्ये बसूनसुद्धा जंजिरा किल्ला बघायला खाली उतरू शकले नव्हते. आम्ही सकाळी लवकर जाण्यामुळे आम्हाला मात्र निवांतपणे किल्ला बघता आला. अशा या अभेद्य किल्ल्याला तुम्ही नक्की भेट द्या. धन्यवाद. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका भन्नाट प्रवासात. धन्यवाद.